नशामुक्त समाजाच्या दिशेने मिरजची भक्कम पाऊलवाट, 52 शाळांचा सहभाग, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली व पारितोषिक वितरण उत्साहात. सांगली पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान 2026 अंतर्गत मिरज उपविभागात विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली रॅली व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेला मिरज उपविभागातील तब्बल 52 शाळांमधील सुमारे 1200 ते 1300 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेतून आणि प्रभावी घोषवाक्यातून नशामुक्त समाजाचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात नशामुक्त जनजागृती रॅलीने झाली. मिरज शहर पोलीस ठाणे ते बालगंधर्व नाट्यगृह या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. हातात फलक आणि घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले. यानंतर बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या सर्व 52 शाळा तसेच विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन करत नशामुक्त समाज निर्मितीसाठी अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे, वाहतूक शाखा मिरज आणि निर्भया पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान हे मिरज शहरामध्ये, मिरज उपविभागामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 54 शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि पोस्टर्स बनवले. ज्याच्यातली चांगली पोस्टर्स निवडून त्याच्यामध्ये बक्षीस देण्यात आलेलं आहे. उपक्रम हाच होता की बालगोपाळांमध्ये जे देशाचं भवितव्य आहे त्यांच्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधी एक मत तयार व्हावं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावा आणि हाच एक उद्देश होता. कारण अंमली पदार्थ हे मला असं वाटतं की येणारं सर्वात मोठं मानवी समुदायासमोरचं चॅलेंज आहे. कारण हल्ली ड्रग्ज बनवणं, विकणं, डार्क वेट असेल, नेट असेल, या गोष्टींमुळे सोपं झालं आहे आणि त्याच्याशी जर फाईट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांनाच याच्यामध्ये सहभाग करायला लागेल. या उद्देशानेच हा उपक्रम, एक चांगला उपक्रम मिरज विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या निमित्ताने मी आव्हान करतो की सगळ्यांनी नो ड्रग्स, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सपासून, सेवनापासून अलिप्त राहावं, या संदेशासहित हा एक घेऊन आलेला अभियान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.